श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन। वसमत भारतीय रिझर्व्ह बँक सहकार खाते महाराष्ट्र शासन यांच्या निकषाची अंमलबजावणी करण्याकरिता श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या मुख्य शाखेचे विभाजन करून मुख्य कार्यालय व मुख्य शाखा असे विभाजन करण्यात आले। या नवनिर्मित मुख्य कार्यालयाचे उद्घाटन माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आमदार राजू नवघरे, भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई तांभाळे, बँकेचे अध्यक्ष शिवदास बोडेवार, उपाध्यक्ष वसंतराव चेपूरवार आणि सर्व संचालक, सभासद, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आपल्या उद्घाटनीय मनोगतात जयप्रकाश दांडेगावकर यांनी सहकार क्षेत्रात व रिझर्व्ह बँकेने करत असलेल्या बदलास अनुसरून कामकाजात सुधारणा करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले। आपल्या अध्यक्ष मनोगतात डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच आमदार राजू नवघरे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले। या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पुंडलिकराव कल्याणकर यांनी बँकेविषयी थोडक्यात माहिती सादर केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे सरव्यवस्थापक संजीव कुमार बेंडके यांनी केले। या प्रसंगी बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर कवटे, किशन पानधोंडे, आयटी व्यवस्थापक संदीप पाटील, कर्ज व्यवस्थापक रघुत्तम पांडे व शाखाधिकारी शिवानंद सोनटक्के, रामराव नप्ते, ताजपाशा पठाण, गणेश गरुड व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अनिता चव्हाण। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।